नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 2 मे 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्त्वाची माहिती द्यायची आणि ती महत्त्वाची माहिती म्हणजे आज 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शेअर मार्केट मराठीचं ॲप आपण लॉन्च केलेलं आहे आणि ते सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे. या ॲपच्या सहाय्यानं आपण खालील गोष्टी उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामध्ये आपले सर्व फ्री कोर्सेस एकाच ठिकाणी असतील, त्याचबरोबर सर्व पेड कोर्सेस एकाच ठिकाणी असतील. पेड कोर्सला ॲडमिशन घेण्याची प्रक्रिया सुद्धा त्या ॲपमध्येच असेल. तिथेच फी भरल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचा ॲक्सेस सुद्धा मिळेल आणि त्याचबरोबर लाईव्ह सेशन सुद्धा आपल्याला ॲपच्या माध्यमातून घेता येऊ शकतील. त्याचसोबत वन ऑन वन सेशन जी असतात, आपल्यापैकी कुणाला माझ्याशी बोलायचं असेल तर अशी सेशन सुद्धा आपण त्या ॲपच्या साहाय्यानं घेऊ शकतो. तर अशा सर्व गोष्टी आपण या ॲपमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर मला जर काही तुम्हाला स्टडी मटेरियल उपलब्ध करून द्यायचं असेल, जे PDF फॉर्मॅटमध्ये असेल, वर्ड फॉर्मॅटमध्ये असेल, एक्सेल फॉर्मॅटमध्ये असेल, तर ते देखील ह्या ॲपच्या माध्यमातून मी तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. आणि ह्यासारख्याच आणखीन पण बऱ्याच फॅसिलिटीज आपण त्या ॲपमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. सध्या जे ॲप तुम्हाला लिंक मिळालेली असेल, त्या लिंकवरून ते ॲप डाउनलोड करून ठेवा. येणाऱ्या काळात ते ॲप फुल्ली फंक्शनल साधारण 15 मे नंतर होईल. म्हणजे जे पेड कोर्सेसचे सदस्य आहेत त्यांना पेड कोर्सेसचा ॲक्सेस मिळेल. फ्री कोर्सेसचा ॲक्सेस सध्या सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे ते मिळू शकतात. लाईव्ह सेशन्स त्याच्यावर चालू होतील, वन ऑन वन सेशन चालू होतील आणि सर्व गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी करता येणं शक्य होणार आहे. तर साधारण एक त्याला 15 दिवस लागतील, ज्यानंतर आपलं ॲप फुल्ली फंक्शनल होणार आहे. तोपर्यंत आपण सर्वांनी ते डाउनलोड करून घ्यावं. म्हणजे डाउनलोड करताना काही त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत का किंवा आणि काही प्रॉब्लेम येत आहेत का ह्याची सगळ्याचं टेस्टिंग होऊन जाईल आणि त्यानंतर मग ते ॲप सगळ्यांना उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीनं आपलं ॲप आज लॉन्च झालेलं आहे. तुम्ही अजून जर ते ॲप डाउनलोड केलं नसेल तर कृपया डाउनलोड करून घ्या. म्हणजे येणाऱ्या काळात त्याच्यावरच्या सर्व सुविधांचा वापर तुम्ही देखील करू शकता. आता आपण जाऊया आपल्या मूळ विषयाकडे आणि आज बुधवारी मार्केटमध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली व शुक्रवारी मार्केटमध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे आणि त्यामुळे शेअर मार्केटला सुट्टी असणार आहे. शेअर मार्केट आता शुक्रवारी 2 मे रोजी ओपन होणार आहे आणि आपल्याला 2 मेचाच म्हणजे शुक्रवारचंच विश्लेषण करायचं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मागच्या 2-3 दिवसापासून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे निफ्टी आपल्याला साइडवेज झालेलं बघायला मिळतंय. बरोबर, निफ्टीमध्ये आपल्याला कोणतीही मोठी मूव्हमेंट सध्या होताना दिसत नाही. निफ्टी एकदम साइडवेज झालंय. आज सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आज आपल्याला मी थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आज सुद्धा आपल्याला इथे थोडंसं व्यवस्थित दिसेल या पद्धतीने अरेंज करूया. तुमच्या इथे लक्षात येईल की आज गॅपडाऊन ओपन झालं होतं. गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर सुरुवातीला खाली जातं असं दाखवलं गेलं, ट्रॅप केलं गेलं. त्यानंतर एक बाउन्स आला, वर जातं असं दाखवलं गेलं, ट्रॅप केलं, एक सेलिंग आलं आणि त्यानंतर अगदी छोट्या 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 कॅन्डल बनत आपल्याला इथे साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळाली. शेवटच्या 15 मिनिटामध्ये हे एक मोठं सेलिंग आल्यासारखं चित्र दिसतंय. पण ॲक्च्युली होतं काय की शेवटच्या अर्ध्या तासाचं ॲव्हरेज क्लोजिंग घेतलं जातं. त्यामुळे चार्टवर जर तुम्हाला दिसतंय तर 24,243 ची लेवल आलेली दिसते. पण क्लोजिंग जे झालं हे 24,334 वर झालं. जवळजवळ 90 पॉईंट वर आपल्याला क्लोजिंग झालं. म्हणजे आपण जर बघितलं तर इथे कुठेतरी क्लोजिंग झालेलं आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की साइडवेज आपल्याला जे मूव्हमेंट आहे त्याच आसपास आपल्याला चार्टमध्ये क्लोजिंग झालेलं दिसतंय. तर त्यामुळे जोपर्यंत आता ह्या ज्या साइडवेज मूव्हमेंटमध्ये जे काही आपल्याला झोन तयार झाला आहे, हा झोन जोपर्यंत ब्रेकआउट होणार नाही, साधारणपणे आपल्याला हा झोन कसा आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, दोन प्रकारच्या लेवल्स काढू शकतो. एक प्रकारची लेवल जर आपल्याला काढायची असेल तर ही लेवल घ्यावी लागेल. जर ती मी तुम्हाला इथे दाखवतोय, ही सगळ्यात इंटरनल लेवल असेल. म्हणजे मी तुम्हाला इथे काढून दाखवतोय. साधारणपणे
ह्या दोन लेवल आहेत. म्हणजे वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर 24,370 ची लेवल दिसते, खालच्या बाजूला बघितलं तर 24,312 ची लेवल दिसते. म्हणजे साधारण 50-60 पॉइंट मध्येच बराच काळ आपल्याला निफ्टीनं मुवमेंट केलेली बघायला मिळते. थोडी मोठी लेवल जर घ्यायची असेल तर थोडी मोठी लेवल घेण्यासाठी मग आपल्याला वरच्या बाजूला ही लेवल घ्यावी लागेल आणि मग खालच्या बाजूला साधारणपणे आपल्याला ही लेवल घ्यावी लागेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला खालच्या बाजूला 24,265 आणि वरच्या बाजूला 24,395 अशा दोन लेवल सुद्धा मिळू शकतील. आता ह्याच्यामध्ये काय असतं की जर आपल्याला ॲग्रेसिव्ह मुवमेंटला ट्रेड करायचं असेल तर मला आता समजा वरच्या बाजूला इथे जर क्लोजिंग आलं, बरोबर, एक ग्रीन कॅन्डल 15 मिनिटाची इथे क्लोज झाली, त्याचा हाय जर ब्रेक झाला तर मी काय करू शकतो, मी थोडा ॲग्रेसिव्ह असेल तर ही खालची लेवल ब्रेक झाल्यावरच मी एंट्री घेऊ शकतो. मी जर थोडासा आपल्याला कन्झर्वेटिव्ह असेल, थोडंसं सेफ ट्रेडर असेल तर मी काय करेन, ही लेवल ब्रेक होण्याची वाट बघेन. ह्या लेवलला आपल्याला काय दिसतंय, म्हणजे ही जी लेवल आहे ह्याच्यावर समजा एखादी कॅन्डल क्लोज झाली आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डल जर मोडत असेल तर मग मी त्याच्यामध्ये काय करणार, एंट्री घेणार. जी गोष्ट वरच्या बाजूला आहे खालच्या बाजूला सुद्धा तीच आहे. मी जर ॲग्रेसिव्ह ट्रेडर असेल तर ह्याच्या खाली एक रेड कॅन्डल क्लोज झाली आणि त्याचा लो जर नेक्स्ट कॅन्डलनं मोडला तर मी एंट्री घेणार. आणि मी जर सेफ किंवा थोडा कन्झर्वेटिव्ह ट्रेडर असेल तर मी काय करेन, ह्या खालची जी लेवल आहे ह्या लेवलच्या खाली एक कॅन्डल क्लोज होण्याचा, रेड कॅन्डल क्लोज होण्याचा मी वाट बघेन. त्याचा जो काही लो आहे तो नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक झाला की मग मी इथे मंदीचा ट्रेड घेऊ शकतो. म्हणजे तेजीचा ट्रेड घ्यायचा असेल तर कशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता, मंदीचा ट्रेड जर घ्यायचा असेल तर कशा पद्धतीनं घेऊ शकता. कारण साईडवेज मार्केटमध्ये ज्या दिशेनं ब्रेकआउट होतो त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळते. तर ते मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, जो येणाऱ्या काळात आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. तर माझ्यामध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि येणाऱ्या काळात ब्रेकआउट कधी येऊ शकतो, कसा येऊ शकतो, तर ते मी इथे सांगायचा प्रयत्न केला आहे. मी ज्या पद्धतीनं सांगितलंय त्या पद्धतीचा ब्रेकआउट मागच्या 2-3 दिवसात आपल्याला आलेला दिसत नाहीये. तुमच्या लक्षात येईल इथे ब्रेकआउट आल्यासारखा वाटला पण हाय काही मोडला नाही, बरोबर, हाय काही मोडला नाही. इथे बघा हाय मोडला नाही, मोडला ह्याच्यावर गेलंच नाही, इथे सुद्धा बघा ह्याच्यावर गेलंच नाही, खाली येताना सुद्धा बघा ह्याच्या खाली कधीही आलं नाही, बरोबर, ह्याच्या खाली कधीही क्लोजिंग झालं नाही. तर त्यामुळे ह्या लेवलला फार महत्त्व आहे. तुम्ही सुद्धा जर ह्या लेवल काढून घेतल्यात आणि जर तुम्हाला त्यानुसार जर मुवमेंट दिसली तर तुम्ही सुद्धा त्याचा तुमच्या विश्लेषणानुसार विचार करू शकता. माझ्यामध्ये तुम्हाला आता इथे लक्षात आलं असेल की निफ्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारची मुवमेंट दिसते आणि कशा प्रकारे आपल्याला ब्रेकआउट आल्यानंतर त्याच्यामध्ये एंट्री मिळू शकते. आता आपण काय करूया, निफ्टीचा हा चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जसं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की एका छोट्या ह्याच्यामध्ये आपल्याला कायम अडकून पडलेलं बघायला मिळतंय आणि क्लोजिंग जे आहे ते कायम ह्या एरियामध्येच येताना दिसतंय, बरोबर. म्हणजे इथे ही एक कॅन्डल जर मोठी खाली सोडली, म्हणजे जर खालच्या बाजूचं सोडलं तर बऱ्याच कॅन्डलचं 4-5 कॅन्डलचं क्लोजिंग ह्याच एरियामध्ये झालेलं दिसतंय. तर त्यामुळे जोपर्यंत हा एरिया सोडत नाही तोपर्यंत आपल्याला काय होणार नाही, मार्केटमध्ये मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही. काही होऊ शकतं पण जनरली ज्या पद्धतीनं वरच्या बाजूला एवढा पॉज घेतला जातोय, बराच काळ इथे अडकून पडल्यासारखं दिसतंय, अशा वेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की वरच्या बाजूला येण्याची शक्यता थोडीशी वाढते. म्हणजे मी असं म्हणणार नाही की 60-70% शक्यता आहे वरच्या बाजूला ब्रेकआउट येण्याची, पण मी असं म्हणू शकतो की वरच्या बाजूला येण्याची शक्यता 50-50 असेल वर आणि खाली जाण्याची, तर वर 55 आहे, खाली 45 आहे. कदाचित उलटं सुद्धा होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. पण रेंज ब्रेकआउटला आपल्याला रिस्पेक्ट करायचा आहे आणि त्यानुसार त्याची मुवमेंटचा विचार करायचा आहे. तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस. आता आपण काय करूया, आता आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया. मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतो. बँक निफ्टीमध्ये मात्र थोडंसं वेगळं चित्र दिसतंय. आपल्याला काय दिसतंय, बँक निफ्टीमध्ये हळू सेलिंग होताना दिसतंय. म्हणजे तुम्ही जर इथे बघितलं तर थोडं खाली आलं, थोडंसं वर गेलं, थोडंसं खाली आलं, परत वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, परत वर गेलं. असं करत हळू आपल्याला, म्हणजे इथे जर तुम्ही एक ट्रेंड लाईन काढून ठेवली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ट्रेंड लाईनला जोपर्यंत ब्रेकआउट मिळणार नाही तोपर्यंत आता तेजी करण्यात अर्थ असणार नाही. तर हे आपल्याला इथे ह्या चार्टवरून लक्षात येईल. आता त्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर पद्धतीची ट्रेंड लाईन काढणं
आवश्यक आहे. ट्रेंड लाईन साधारणपणे कशी काढायची असते तर मी तुम्हाला इथे काढून दाखवतो. तर त्यासाठी आपल्याला इथे एक ट्रेंड लाईनसाठी घ्यावं लागेल. तर मी इथे ट्रेंड लाईन घेतोय. साधारणपणे या एरियामध्ये तुम्ही अशी काढू शकता. अशी जर ट्रेंड लाईन काढलीत तर तुमच्या लक्षात येईल की काय होईल, जेव्हा आपल्याला जर समजा वरच्या दिशेनं जाणारच असेल तर वरच्या दिशेनं कधी जाणार, जोपर्यंत ह्या कॅन्डलला वर ब्रेकआउट देत नाही, त्यानंतर एकदा लेवल टेस्ट करायला खाली येत नाही आणि त्यानंतर पुन्हा वर जात नाही, तोपर्यंत आपल्याला आता फार मोठ्या तेजीची अपेक्षा ठेवता येणार नाही. इथे काय झालं पाहिजे, इथे एन पॅटर्न बनला पाहिजे. असा एन पॅटर्न जेव्हा बनेल, एन पॅटर्न मी पुन्हा दाखवतो. इथून जर ब्रेकआउट आलं वरच्या दिशेनं, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि परत वर जायला लागलं, असा प्रकारचा एन पॅटर्न जेव्हा बनेल त्यावेळेला मी हा हाय ब्रेक झाल्यावर इथे तेजी करण्याचा विचार करू शकतो. तोपर्यंत आता तेजीचा विचार मला करायचा नाहीये. सध्या सेल ऑन राईज अशा प्रकारचं मार्केट दिसतंय. त्यामुळे इथपर्यंत वर आलं आणि खाली जायला लागलं तर मी खाली जाण्याचाच किंवा मंदीचाच विचार जास्त करणार. अशा प्रकारचं आत्ता आपल्याला चित्र दिसतंय. तेजीचा विचार कधी करायचा आहे त्याच्यासाठीच मी इथे सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे प्राइस ऍक्शन दिसल्याशिवाय आपण तेजीचा विचार करू शकणार नाही. ह्याच पद्धतीनं जसं वरच्या बाजूनं ट्रेंड लाईन काढली आहे, खालच्या बाजूनं सुद्धा आपण एक ट्रेंड लाईन काढू शकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित अशा प्रकारची ट्रेंड लाईन काढता येईल. तर ही तुम्ही थोडीशी नीट काढा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या झोनमध्ये, कोणत्या चॅनलमध्ये आपल्याला हे सेलिंग होताना दिसतंय. आणि हा चॅनल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर मोठं सेलिंग होऊ शकतं. वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाला आणि टिकला तर मग आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकते. तर हे झालं बँक निफ्टीचं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचं विश्लेषण. आता आपण काय करूया, बँक निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया. आता ही लेवल जी आहे ही तात्पुरती मी काढून टाकतो, कारण आपल्याला ती डेली टाइम फ्रेममध्ये थोडीशी अडचण ठरू शकते. आता इथे काय होतंय बघा, इथे आपल्याला एम पॅटर्न तयार होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ते सुद्धा टॉपला. इथपर्यंत हाय झाला होता, त्यानंतर इथपर्यंत खाली आलं, लो बनला, परत वर जात आहे आणि वर जाऊन खाली येत आहे. पहिला हाय वर आहे, दुसरा हाय खाली आहे आणि परत खाली यायला लागले. जर हा लो ब्रेक झाला तर इथे एम पॅटर्नचं ब्रेकआउट होईल आणि एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. अर्थात असं जर झालं नाही, मी थोडंसं तुम्हाला मागे नेतो, असं नाही झालं, इथपर्यंत खाली आलं आणि इथून परत वर जायला लागलं आणि वर जाताना हा हाय ब्रेक झाला तर इथे डब्ल्यू पॅटर्न तयार होईल. इथपर्यंत सेलिंग आलं, तेजी झाली, परत सेलिंग आलं, परत वर जाते. पहिला लो खाली बनला, दुसरा लो वर बनला आणि वर जाताना नेकलाईन जी होती ती ब्रेक केली आणि वर जायला लागलं. म्हणजे इथे आता एम आणि डब्ल्यू असे दोन्ही पॅटर्न बनण्याची तयारी आपल्याला दिसते. जो पॅटर्न बनेल आणि जो ब्रेकआउट मिळेल त्यानंतर आपल्याला मोठी मूवमेंट बघायला मिळू शकते. तर हे आपल्याला आता इथे डेली टाइम फ्रेमवरून लक्षात घ्यायचं आहे. तर इथे मी काय केलं, निफ्टी आणि बँक निफ्टीची 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर म्हणजे शॉर्ट टर्म टाइम फ्रेमवर मी तुम्हाला कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते हे सांगितलं. त्याचबरोबर थोडंसं डेली टाइम फ्रेमवर म्हणजे थोड्या लॉंग टर्मच्या टाइम फ्रेमवर कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते हे देखील मी आत्ता इथे तुम्हाला सांगितलं. माझ्यामध्ये तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये 2 तारखेला कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचा संपूर्ण अंदाज आला असेल. जर आला असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंटमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि व्हिडिओ संपल्यानंतर तो कसा वाटला, काही सूचना असतील, काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा. आजचा हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आहेत, जर त्या आपण आता बघूया. तर त्याच्यासाठी मी काय करतोय, त्याच्यासाठी आपण जाऊया प्रेझेंटेशनमध्ये आणि ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत. आपल्यापैकी जे नवीन सदस्य असतील त्यांना शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तिथे क्लिक करून तुम्ही आपले ग्रुप जॉईन करू शकता. शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्स. आजचा व्हिडिओ हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. ह्याबरोबर त्याच्यामध्ये 3 फ्री कोर्सेस आहेत. एक आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स,
दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स, तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. तर अशा प्रकारचे 3 कोर्सेस आपल्याला फ्री कोर्समध्ये उपलब्ध आहेत. जर तुम्हाला फ्री कोर्सेसमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही नवीन असाल तर तुम्ही काय करू शकता, फ्री कोर्स असा दोनच शब्दांचा एक मेसेज तयार करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरवर पाठवून द्या. व्हॉट्सअपच्या सहाय्यानं फक्त हे 2 शब्द पाठवल्यावर तुम्हाला सर्व कोर्सेसची माहिती पाठवली जाईल. जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, कारण दुसरी लेवल आहे आपली प्रीमियम ग्रुप. प्रीमियम ग्रुप विषयी माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे 2च शब्द असा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवून द्या. प्रीमियम ग्रुपची माहिती तुम्हाला सांगितली जाईल. ही झाली दुसरी लेवल. तिसरी लेवल आहे आपली पेड कोर्सेसची. तर शेअर मार्केट मराठीचे सध्या 3 पेड कोर्सेस आहेत. ऑप्शन ट्रेडिंग कोर्स, मनी मशीन कोर्स आणि कॉम्बो कोर्स. तर सध्या कॉम्बो कोर्सची जी बॅच आहे ती चालू झालेली आहे. त्यांची सेशन्स आता पुढच्या आठवड्यापासून चालू होतील. तुम्हाला जर पेड कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज या नंबरवर पाठवून द्या. आपला एक मेगा कोर्स मे महिन्यामध्ये लॉन्च होतोय, ज्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स ह्यावर आधारित हा कोर्स असणार आहे. मेगा कोर्स असणार आहे. मे महिन्यामध्ये आपलं ॲप फुल्ली फंक्शनल झाल्यावर हा कोर्स चालू होणार आहे आणि हा कोर्स आपल्याला ॲप थ्रू ॲक्सेस त्याचा मिळणार आहे. ह्या सर्व कोर्सची माहिती आपल्या ग्रुपमध्ये शेअर करण्यात येणार आहे. तर ही झालं आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना. आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.